नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील. तर प्रेक्षकांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की उद्या तर शैलीचा वाढदिवस असतो आणि त्यामुळे आता तिला आणि प्रतिमाला सुद्धा भास होत असतात. आणि त्यानंतर आपण हे सुद्धा पाहणार आहोत की आता जो हा सचिन असतो, हा रात्री आता समीरासोबत म्हणजेच साक्षी शिकरेसोबत कॉलवर बोलताना आता अर्जुन पकडून घेतो. तर आता बघूया हा सचिन अर्जुनला काय उत्तर देत होते. तर प्रेक्षकांनो, आजचा भाग सुरू होतो. आता अर्जुनाने सायलीला कळलेलं असतं की हा जो पत्ता या मैनावतीने दिला असतो अर्जुन सायलीला, सायलीची मावशी म्हणून, तर हा पत्ता खोटा असतो. त्यानंतर आता दोघेही घरी येतात. तिकडे आता अस्मिताने कॉफी केली असते सगळ्यांसाठीच. तर आता प्रताप म्हणतो, बघा 25-30 वर्षांनी एकदाच मिळणारी कॉफी आलेली आहे. आणि सगळे आता परत हसू लागतात आणि या अस्मिताची मस्करी घेऊ लागतात. आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो सचिनला, अरे सचिन, तुला सांगतो यापेक्षा अमृत मिळवणं ही अगदी सोपीच आहे. तर अस्मिता म्हणते, आता तुम्ही कितीही काहीही बोललात तरी मी अजिबात मनाला लावून घेणार नाही. तितके आता या सचिनचं लक्ष जातं की साक्षीचा त्याला कॉल येतोय आणि तिचा फोटो सुद्धा डिस्प्ले होतो स्क्रीनवर. तर आता पटकन हा सचिन अस्मिताचं लक्ष जाऊ नये म्हणून आपला फोन असा उलटा करून देतो. तर आता हा जो महिपत असतो हा सुद्धा वाट बघत असतो आता सचिनच्या येण्याची. तर आता ही साक्षी म्हणते, यांनी कॉल कट केला माझा. आणि अस्मिता आता सगळ्यांना कॉफी देत असते, पण अस्मिता आता सचिनच्या बाजूलाच उभी असते. तर आता काय होतं, फोन उलटा केल्यावर सुद्धा आता या सचिनचा फोन आता रिंग होतो आणि सगळ्यांना आवाज ऐकू जातो. तर आता हा सचिन काय करतो, आपल्या हाती फोन घेतो आणि फोन हिचा कट करून साक्षीचा फोन स्विच ऑफ मोडवर टाकून देतो. तर तिकडे आता साक्षी पॅनिक होते आणि जरा टेन्शनमध्ये येते की पुन्हा याने माझा कॉल कट केला. प्रॉब्लेम काय याचा, असा का करतोय हा आज, ना माझ्या मेसेजेसचे रिप्लाय देतोय ना माझा फोन उचलतोय. आणि आता साक्षी परत त्याला फोन करून बघते तर काय, फोन आता स्विच ऑफ येतो. कारण आता हा सचिन पकडला जाऊ नये म्हणून याने त्याचा फोन स्विच ऑफ करून ठेवला असतो. तर त्यानंतर आता हे तिचं जे काही सुरू असतं हे बघून आता महिपत म्हणतो आता साक्षीला, काय समीरा मॅडम, तो दीक्षित काय तुमचा फोन उचलेना झाला का काय? तर आता इकडे दुसरीकडे आता अस्मिता विचारते सचिनला, अरे काय कोण सारखं सारखं फोन करताय, एकदाचा घेऊन घे ना तो फोन, हे बघ उचलून. तर त्यावर आता हा बघा सचिन कशी बरोबर थाप मारतो आणि हा म्हणतो प्रतापला, बघितलं का तुम्ही डॅड, म्हणजे आता प्रतापला म्हणत असतो हे सगळं आणि म्हणतो, बघा ना डॅड, हिच्यासाठी मी इम्पॉर्टंट कॉल्स घेत नाहीये आणि फोन चक्क स्विच ऑफ करून ठेवलाय, तरीही ही मला म्हणते की कॉल्स घे. तर त्यावर आता प्रताप म्हणतो अस्मिताला, अगं काय हे. तर अस्मिता म्हणते आता सचिनला, पण मी तुला नाही सांगितलंय हा की फोन वगैरे कट कर म्हणून. आता सचिन म्हणतो या अस्मिताला, हो मला माहिती आहे ग, तू नाही म्हटलं, पण जर मी एखादा कॉल हा घेतला ना तर मला आत्ताच लगेच मीटिंगला जावं लागेल आणि मग मी परत कधी येईल हे मी तुला सांगू नाही शकत. मग हे आता तुला चालणार आहे का? तर आता ही अस्मिता बिचारी पहिले साधी बोळी आणि मूर्ख असते, तर ही म्हणते नाही नाही नाही, अजिबात नाही चालणार, नको उचलू तो फोन. त्यानंतर मग आता सचिन गप्पा बसतो. आता इकडे ही साक्षी आता महिपतला समजावून सांगत असते, नाही नाही अण्णा, माणूस बिझी असू शकतो ना, मे बी तो बिझी असेल म्हणून माझा फोन उचलत नसेल, मे बी त्याला वेळ मिळत नसेल माझा मेसेज किंवा फोन बघायला. तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि कल्पना म्हणते आता अस्मिताला, का गं अस्मिता, तू काय आता तुझ्या नवऱ्याला दोरीने बांधून ठेवणार आहेस का? तर अस्मिता म्हणते, मम्मा असं मी कधी म्हणाले, पण हा आता याने मीटिंग वगैरे मध्ये नाही जायचं. तर आता हा सचिन म्हणतो अस्मिताला, अगं अस्मी, नाही जाणार आहे मी मीटिंगला, बस. तर आता बघा प्रेक्षकांना काय होतं, आता दोन्ही बाटल्या आपल्या 1-2 हातात घेऊन ही प्रिया आता आली असते आणि हिचं सगळे हाल झालं असतात कपडे धुवून. पण ही तिची कर्माचीच फळं भोगत असते, कारण कालच्या एपिसोडमध्ये तिनेच हे कपडे खाली मातीत लोळलेली असतात. तर बघूया प्रेक्षकांना. तर आता त्यावर सगळ्यांना म्हणतात की कल्पना, प्रताप, हे बघा आता अजून एक चमत्कार. सगळे आता या प्रियाच्या अवस्थेकडे आणि प्रियाकडे बघू लागतात. तर पुढे आता पूर्णाजी सगळ्यांना सांगतात की आज तन्वीने कपडे धुतलेत. सगळ्यांना आश्चर्यच वाटतं आणि कल्पनाची आणि प्रतापचे एक्सप्रेशन सुद्धा एकदम नवलाचे असतात. आणि आता कल्पना विचारते हळूच आवाजात पूर्णाजीला या प्रियासमोरच, हे कसं काय झालं? तर पूर्णाजी म्हणतात, सांगते ना. आणि आता पूर्णाजी म्हणतात या प्रियाला, अगं पण तू हे ओले कपडे आतमध्ये का आणलेस? तर ही प्रिया म्हणते, मग कुठे जाऊ? तर पूर्णाजी आता म्हणतात, अगं कपडे धुतल्यानंतर ते वाळत घालायचे असतात, ते सुद्धा आता तुला मीच सांगायचं आहे का? तर आता ही अस्मिता मस्त हसत वगैरे बघत असते हे सगळं जे तमाशा चालला असतो. तर पूर्णाजी आता म्हणतात या प्रियाला, जा बाहेर जा आणि वाळत घालते कपडे. तर आता ही प्रिया लगेच म्हणते, हो ठीक आहे जाते मी. तर त्यानंतर आता पूर्णाजी म्हणतात परत या प्रियाला, आणि काय ग, वाळत टाकताना मातीत टाकू नकोस, नाहीतर काय ना परत तुलाच धुवावे लागतील. आणि हो, कपडे वाळत टाकताना ना झटकून टाकायचेत, म्हणजे सुरकुत्या पडत नाही. तर आता ही प्रिया म्हणते हो हो, आणि परत ही तिथून निघून जाते. तर सचिन आणि अस्मिता एकमेकांकडे बघून हसू लागतात. आता ही तिथून निघून गेल्यावर आता प्रताप म्हणतो, अगं पूर्णाई, हे जे काही झालंय ना ते उत्तम झालंय. सगळेजण आता हसू लागतात. इथे आता सीन शिफ्ट होतो आणि साक्षी आता काळजीच असते की याने फोन स्विच ऑफ का नाही केलाय वगैरे, याने फोन स्विच ऑफ का केलाय सचिन, याने तो फोन का नाही घेत आहे. तर त्यावर आता महिपत म्हणतो, तू एवढी अस्वस्थ आहेस आणि त्याला तिकडे काहीच पडली नाही, बघू का मी? तर साक्षी म्हणते, नाही नको अण्णा, लगेच इतकं टोकाला जाण्याची काहीच गरज नाहीये. आणि असू शकतो ना अण्णा,
एखादा माणूस थोडासा बिझी असू शकतो. तर महिपत म्हणतो आता या साक्षीला, नाही नाही मला तर कळतंय, पण मगाशी तर तुम्हाला म्हणली की तो तुझा बॉयफ्रेंड नाही, पण आता तुला तो जास्त महत्त्वाचा वाटायला लागलाय, हे पण तितकंच खरं आहे. तर आता ही साक्षी म्हणते महिपतला, काय ना अण्णा, गेली इतकी वर्ष साक्षीची इतकी फरफट झाली आहे ना, की आता असं वाटतंय की किमान तर तिला तिचं आयुष्य मनाने जगता यावं, थोडंसं शांतपणे तिचं आयुष्य तिला जगता यावं. आणि या सगळ्यासाठी अण्णा मला हा सचिन परफेक्ट वाटतोय. तर महिपत म्हणतो आता काळजीपोटी साक्षीला, काय ना पोरी, तू आता लहान नाही राहिली, तर माणसं ओळखण्यात आता चुकू नकोस. तर त्यावर आता साक्षी म्हणते, डोंट वरी, सगळ्या गोष्टी नीट चेक केल्याशिवाय मी कुठलाही निर्णय नाही घेणार, ओके. तर महिपत म्हणतो आता ओकेच की. तर आता साक्षी म्हणते, पण अण्णा आता एवढंच नाही, माझ्या मनात आणखी बऱ्याच गोष्टी आहे. तर आता महिपत विचारतो, म्हणजे? तर साक्षी म्हणते, नाही अण्णा आता नाही सांगत, तुम्हाला मी वेळ आलं की सगळं सांगेन. महिपत म्हणतो, बरोबर आहे, आता तुला किती मी सांग केलं तर तू सांगणार आहेस का? नाही ना, ठीक आहे, वेळ आल्यावर सांग, काही हरकत नाही. पण तुझं त्या दीक्षितच्या नशिबात नाही आहे आज मला भेटणं, असं म्हणत आता हा जो महिपत असतो येतो म्हणतो आणि तिथून रागातच निघून जातो. म्हणजे थोडासा तो सेट असतो, कारण आता त्या दीक्षितची म्हणजे सचिनच्या आणि याची भेट नसते झाली म्हणून. तर इथे आता रात्र झाली असते, सीन शिफ्ट होतो आणि सायली अर्जुन आता घरी आले असतात. आणि सायली मनात विचार करत असते, आईने मला खोटं सांगितलं मावशीबद्दल, पण का? तिच्या मनात तेच विचार सुरू असतात. आणि आता अर्जुनला समजलं असतं की सायलीच्या मनात काय चाललंय. तर आता अर्जुन मनात म्हणतो की मावशीचा फोन नंबर आणि पत्ता दोन्ही चुकीचा होता, म्हणजे सायलीचे आई वडील ठरवून खोटं बोलतायत, पण असं का? अर्जुनलाही प्रश्न पडत असतो या गोष्टीचा. सायली परत मनात विचार करते की यांचं आता खोटं बोलण्यामागचं कारण कसं कळेल. अर्जुनच्या मनात सुरू असतं की काहीही कारण असो, मी शोधून काढेलच. काय ना, DNA रिपोर्ट्स मॅच झाले तरी त्यांचं वागणं डाऊट घेण्यासारखंच आहे. सायली आता अर्जुनकडे बघते आणि मनात म्हणते, हा DNA रिपोर्ट्स आले, त्यांचं वागणं तुम्हाला कळतंय, तरी तुम्ही मला DNA रिपोर्ट्सच सांगणार. तर आता टेबलवर पडलेला टॉवेल आता सायली आणि अर्जुन एकत्र उचलत असतात. तर त्यानंतर तर सायली अर्जुनला म्हणते, काय हो, तुम्हाला अजूनही मीच चुकीची असं वाटतंय ना? अर्जुन आता गप्प असतो. तर सायली म्हणते, जा फ्रेश होऊन या आता, घ्या टॉवेल. तर अर्जुन म्हणतो की नाही ग, माझं फक्त एवढं म्हणणं आहे की लगेच आपण कन्क्लुजन्सवर नको यायला, एनिवेज घे, जा तू फ्रेश हो आधी. तर सायली म्हणते अर्जुनला, काय हो, तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? घ्या तुम्ही टॉवेल वापस. आणि सायली परत तो टॉवेल अर्जुनच्या हाती ठेवते. तर अर्जुन म्हणतो सायलीला, अगं इथे प्रश्न विश्वासाचा नाहीच आहे, काही समजल्याशिवाय. तर आता सायली पूर्ण वाक्य सुद्धा कंप्लीट नाही करू देत अर्जुनला आणि म्हणते, मला जे काही समजायचं ना ते सगळं समजलंय. आधी तर मला फक्त शंका होती, पण आता मला खात्री पटली आहे की हे मैनावती आणि सदाशिव लोखंडे माझे आईवडील नाही आहे आणि ते दोघं असूही शकत नाही. हा, पण तुमचा जो काही तो DNA रिपोर्ट आहे ना, त्याचा मस्त असा मुकुट करा आणि तुम्ही डोक्यावर लावा आणि तुम्ही सगळीकडे खुशाल मिरवा, तरीही मी माझं मत बदलणार नाहीये. असं म्हणत आता सायली परत अर्जुनला दिलेला टॉवेल स्वतः परत हिसकावून घेते आणि फ्रेश व्हायला चालली जाते. आणि अर्जुन अगं बायको असं करतच राहतो. आता सायली निघून गेल्यावर अर्जुन स्वतःला म्हणतो, अगं सायली, मला तुझ्यावर विश्वास ठेवायचाच आहे, पण त्या DNA रिपोर्टचं काय करू? बघा प्रेक्षकांना आता काय होतं. इकडे आता ही मैना पसरली असते आणि हिला एक फोन येतो की जो हा सदाशिव असतो याने पॉकेट मारलं असतं कोणाचं तरी आणि त्यामुळे हा जेलात असतो. तर इथे आता फोन वाजत असतो. तर आता ही म्हणते, मैनावती स्वतःला पसारा असते पूर्ण बेडवर. तर नेहमीसारखं ही म्हणते, हा माझा नवरा कालपासून गायब आहे ना, फोन पण विसरून गेला की काय? कुठं ठेवलाय फोन? तिला तर फोन आधी दिसत पण नाही. त्यानंतर ही फोन वगैरे शोधते आणि फोन रिसीव्ह केल्यावर अननोन नंबर असतो. तर ही मैनावती म्हणते, हा हॅलो. तर तिकडून आता सदाशिव बोलत असतो. हा सांगतो की अगं मैने, मी सदाशिव. तर ही मैनावती म्हणते, अरे कुठं उलटलाय हा कालपासून, आणि हा कोणाचा नंबर आहे? तर हा सदाशिव सांगतो की हा पोलिसांचा नंबर आहे. तर हे ऐकल्याबरोबर आता मैनावती म्हणते, हा अरे कर्मा माझ्या, पोलिसांचा. आणि लगेच मैनावतीला लक्षात येतं की ती आता सुभेदारांकडे येते. ही आता आवाज आपला खाली करते आणि म्हणते, तिथे कसं काय? तुम्हाला काय परत पोलिसांनी पकडलं? म्हणजे प्रेक्षकांना यावरून कळतं की हा किती वेळा जेलात गेलेला आहे छोट्या मोठ्या गोष्टीसाठी. तर पुढे आता ही मैनावती म्हणते, अहो पोरीच्या घरात असताना तरी ही लफडी करायची नाही ना बाहेर, हे कळत नाही का तुम्हाला? काय केलं तुम्ही आता? दारू पिऊन मारामारी केली का? खरं सांगा मला. तर त्यावर आता हा सदाशिव म्हणतो, अगं नाही ग, एक पॉकेट मारलं मी, दारूला मला पैसे पाहिजे होते म्हणून. पोलिसांनी मला आताच टाकलं, आता सुटायला 3-4 दिवस लागतील. तर आता त्यावर ही मैनावती म्हणते, हा मग लागणारच. हे बघा, आता कोणी काही तुम्हाला जामीन बिमीन नाही देणार आहे. 2-4 मार्क खाल्ला ना तुम्ही की आपसक त्यांना तुमची दया येईल आणि सुटाल तुम्ही, याल तुम्ही 2-4 दिवसात. गेल्या जन्मी कुठलं पाप केलं मी काय माहिती, म्हणून तुमच्याशी लग्न झालं माझं, ठेवा तो फोन. असं म्हणत ही मैनावती सदाशिववर चिडते आणि फोन ठेवून देते. ही आता टेन्शन घेते की आता मी घरी काय सांगू. आता ही मैनावती विचार करत असते घरी काय सांगू आणि म्हणते, अरे देवा, आता 2-4 दिवस गायब माझा नवरा, म्हणजे या सुभेदारांना काहीतरी थाप मारावी लागेल परत. जाऊ दे बाई, उद्याच विचार करते, असं ही मैनावती स्वतःला म्हणते आणि परत झोपून जाते. गमतच आहे प्रेक्षकांनो की हिच्या नवऱ्याला पोलिसांनी पकडलाय तरी ही एकदम नॉर्मल आहे, म्हणजे ही गोष्ट बऱ्याचदा घडली असणार आहे आधी, म्हणूनच एवढी कॅज्युअली घेते आणि ही परत झोपून जाते.
इथे आता सीन शिफ्ट होतो आणि या मध्यरात्री सुद्धा आता या साक्षीचे फोन याला येत असतात सचिनला. तर आता फोन व्हायब्रेट होत असतो आणि याचं लक्ष जातं. तर हा सचिन पटकन तो फोन घेतो आणि रूमच्या बाहेर पडतो, अस्मिताला काही आवाज वगैरे येऊ नये म्हणून. पण आता अर्जुन सुद्धा ही गोष्ट पकडणार आहे. ही कंटिन्यू कॉल करत असते साक्षी, त्यामुळे हा सचिन फोन उचलतो आणि इकडे दुसरीकडे सीन शिफ्ट होतो. सायली अर्जुन रूममध्ये असतात आणि झोपायची तयारी करत असतात. तर सायलीच्या मनात तेच विचार सुरू असतात की मी आईबाबाला जाऊन विचारू का थेट त्यांनी मला मावशीचा खोटा पत्ता का दिला म्हणून, ते खरं बोलतील का. आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि बघत्या क्षणी अर्जुनच्या लक्षात येतं की सायली अजूनही तिच्या आई वडिलांचा आणि त्या खोट्या पत्त्याचा विचार करते. तर आता सायलीची झोपमोड होऊ नये, सायलीची शांत झोप व्हावी शांतपणे, त्यामुळे आता अर्जुनच म्हणतो चला झोपूया, आता रात्र झाली आहे. कारण आता झोपलो तर उद्या सकाळी उठून फ्रेश डोक्याने विचार करता येईल, उत्तरच शोधता येतील आपल्याला, राईट. तर बघा आता सायली काय करते. सायली म्हणते चला चला सगळं आवरलंय, आता छान शांतपणे बसून विचार करता येईल, म्हणजे उत्तरं सापडतील. हा पण ज्यांना सगळं कळतंय पण वळत नाही त्याने खुशाल झोपावं. ते आता अर्जुनला टॉन्ट सुद्धा मारते. बघा आता अर्जुन काय करतो. अर्जुन आता थेट चैतन्याला फोन लावतो आणि फोन उचलल्यावर आता अर्जुन म्हणतो हा चैतन्य तुझ्या वहिनीला सांग रात्र झाली आहे खूप म्हणून झोपावं. काय ना आता झोपलो तर उद्या शांतपणे नीट विचार करता येईल, शांत झोप झाली तर. अरे पण ते ऐकतच नाहीये. तर आता बघा ही काय करते. सायली बेडवर असते आधी, तर आता उठून जाते आणि म्हणते चैतन्य भाऊजी मला बोलायचंय तुमच्याशी, आणि उठून लगेच आता येते. तर आता चैतन्य म्हणतो अरे अर्जुन अर्जुन. तर सायली म्हणते अर्जुन नाही त्याची बायको बोलतीये. चैतन्य सर काय ना तुम्ही सांगा तुमच्या मित्राला की काही गोष्टींचे जे प्रश्न असतात ना ते त्याची उत्तरं लगेच शोधायची असतात, म्हणजे शांत झोप लागते. आणि चैतन्य भाऊजी मला एका गोष्टीचे तुम्ही उत्तर द्या. त्याच्या आत्या तुमचे काय ना ते चौगुले आणि गोरे हे दोघेही खोटं बोलतायत, हे तुम्हाला कळलंय ना. मग आता तुम्ही ते सिद्ध कसं करणार आहात. नाही काय ना मी त्यांना जाब विचारायला गेला तर ते पुन्हा खोटंच बोलणार आहे ना. तर आता फोन स्पीकरवर असतो आणि त्यानंतर आता हा चैतन्य म्हणतो काय परत चौगुले आणि गोरे, तुमचं अजून काय ते शीतयुद्ध अजून चालूच आहे का. त्यावर आता अर्जुन म्हणतो हो काय ना दुसरं काही कामच नाही ना मला, फक्त ही एकच केस आहे माझ्याकडे, 24 तास काहीच करायचं नाही मला दुसरं माझ्या आयुष्यात. तर सायली भांडू लागते अर्जुन सोबत आणि फोन चालूच असतो चैतन्याचा. तर सायली म्हणते हो काय एवढी कामं होती तर माझ्या मागे मागे येण्याची काहीच गरज नव्हती तुम्हाला. जे मस्त आहे तुमचं, एका बाजूला म्हणायचं की मी तुमची मदत करतोय तुझी आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं की आता झोपा काढ. अर्जुन म्हणतो नाही नाही मला मदत करायचीच होती मला म्हणूनच आलो ना, पण जर कोणाला माझं ऐकूनच घ्यायचं नसेल तर मी काय करणार. आता चैतन्य म्हणतो या दोघांना हॅलो 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 एक मिनिट पॉज. तुम्ही दोघं एका जागी आहात आणि मी वेगळीकडे, त्याच्यामुळे तुम्हाला एक सल्ला देतो फ्री ऑफ कॉस्ट, नीट ऐका दोघंही. तुम्ही दोघांना असं बाहेर बोलण्यापेक्षा एकमेकांशी बोला. पुढे आता लगेच चैतन्य म्हणतो काही बोलायच्या आत अर्जुनने जमेल तुम्हाला जमेल काय ना, बाकी कोणी झोपणार नसेल तरी मी आता झोपायला चाललोय, तेव्हा प्लीज मला फोन करू नका, गुड नाईट असं म्हणत चैतन्य आता फोन कट करून टाकतो. हे दोघेही आता अरे आई काही करतच राहतात, तर फोन कट होऊन जातो. तर अर्जुन म्हणतो झोपला. तर त्यावर आता सायली म्हणते ज्याला ऐकायचंच नाही आहे त्याच्याशी बोलण्यात काय अर्थ आहे. हातीने अर्जुन आता टॉन्ट मारला असतो परत. पुढे आता सायली म्हणते त्यापेक्षा झोपलेलंच बरं. तर अर्जुन म्हणतो हा हेच सांगत होतो मी केव्हापासून, झोपूया आणि उद्या सकाळी शांत डोक्याने विचार करू, म्हणजे आपल्याला उत्तर सापडेल. पण नाही ऐकायला कोणाचं असतं माझं, कधीच ऐकायचं नसतं नवऱ्याचं, हो ना. तर आता सायली काय ऐकत ते चुपचाप झोपून जाते. अर्जुन बडबडच करत राहतो. आता अर्जुन म्हणतो बापरे झोपली पण ही. आणि अर्जुन आता जवळ जाते सायलीच्या आणि चेक करते की ती झोपली आहे का म्हणून. आणि त्यानंतर आता अर्जुन म्हणतो वा लगेच झोप लागते यांना वा. आता अर्जुनच्या लक्षात येतं की पाणी सुद्धा संपलं असतं त्यांच्या बेडरूम मधलं. तर आता अर्जुन म्हणतो ठीक आहे मीच जातो आता पाणी आणायला. त्याच वेळी आता हा सचिन साक्षीचा फोन उचलायचा म्हणून बाहेर आलेला असतो. आता फोन उचलल्या साक्षी विचारायला लागते प्रश्न या सचिनला, काय रे कुठे होतास तू, मी तुला किती वेळची फोन लावतेस. तर त्यावर आता हा सचिन खोटा सांगतो हिला आणि म्हणतो अगं समीरा सॅम मी इंडियामध्ये आलोय, याचा अर्थ हा नाही ना की मला काही काम नसणार आहे. त्यावर आता ही साक्षी म्हणते हो आय अंडरस्टँड, पण तू एखादा मेसेज तर करू शकलोस ना. आय नो आपण रिलेशनशिपमध्ये नाही आहोत, पण कम ऑन यार इट्स अ सिच्युएशनशिप. आय मीन मी जर तुला फोन करत असेल तर इतकं तरी मला कळायला हवं ना की तू आहे की नाही. तर प्रेक्षकांना म्हणजे जेनझीमध्ये खूप सारे हे टर्म्स असतात सिच्युएशनशिप रिलेशनशिप, तर तुम्ही ते गुगल करून बघू शकता काय असतं ते. आता ही साक्षी सांगते सचिनला आणि समोरच्या बाजूला तू नसणार असशील तर आय एम नॉट इंटरेस्टेड. तर आता सचिन म्हणतो अगं सॅम तू मला केवढा बंबवाट करतेस. अगं मी माझ्या मित्रांबरोबर डिनरला गेलो होतो गो. हा सचिन आता साक्षीला खोटं सांगतो की त्यांच्यात एक रूल असतो हे डिनरला गेलेत तेव्हा सगळ्यांनी त्यांच्या फोनच्या स्क्रीन्स असतात ते उलट्या करून ठेवायचे असतात. जो पहिल्यांदा फोन आला कोणाला त्याने फोन उचलला तर त्याने सगळं पेमेंट करायचं असतं, सगळं डिनर आणि ड्रिंक्सचं. तर हे सगळं आता तो तिला सांगतो खोटं. हा आता म्हणतो सॅम मग आता मला सांग ना मी फोन तरी उचलू शकलो असतं का असं सिच्युएशनमध्ये. तर हा सचिन खूप मोठा खोटारडा आहे. तर त्यावर आता ही साक्षी म्हणते अरे हो पण डिनरला जायच्या आधी मला एकदा तरी सांगून जायचंच ना. अरे कारण इथे अण्णा आले होते तुला भेटायसाठी, त्यांना तुला भेटायचं होतं. तितक्यात आता अर्जुन खाली जातो पाणी आणण्यासाठी आणि तो किचनमध्ये असतो. तर याच्या कानावर आता वापस जाताना आवाज येत असतो कोणाच्या तरी बोलण्याचा.
ते तर अर्जुनचं दारकडे लक्ष जातं आणि अर्जुन म्हणतो एवढ्या रात्री दार का उघडाय बाहेरचं. हा खोटं खोटं सांगत असतो सचिन समीराला की अगं माझ्या मित्रांना सुद्धा तुला भेटायचं आहे, म्हणजे या साक्षी शिकरेला असं तो सांगत असतो. आणि काय ना साक्षी, पूर्ण टेबलवर मी तुझ्याच गोष्टी केल्या त्यांच्यासोबत. तर आता ही साक्षी म्हणते सचिनला चल खोटं बोलतोयस तू. तर आता हा सचिन म्हणतो अगं नाही ग, खरं बोलतोय सॅम. अगं मी इथे माझ्या मित्रांना आणि रिलेटिव्हजला भेटायला आलो आणि 2 वर्षाने मी परत आलोय ना, त्यामुळे सगळे कॉल करताय ग मला. फक्त 2 दिवस दे मला, त्यानंतर आय एम ऑल युअर्स, आय प्रॉमिस. आता ही साक्षी म्हणते सचिनला ऐक ना, कशात काही नसताना मी जास्त पॉझिटिव्ह होते का रे. तर हा सचिन म्हणतो हो ना, किती पॉझिटिव्ह होतीयस तू, बट आय एम लाइकिंग इट. हाही फ्लर्ट करत असतो आता साक्षीसोबत आणि साक्षी मध्ये त्यावर बरं गुड नाईट सॅम यांचं तर चालू असतं. तितक्यात आता अर्जुनला दिसतं, हा सचिन फोनवर बोलत होता म्हणून. आणि सचिन आता वळतो तर बघतो तर काय, आता अर्जुन असतो. आता अर्जुन विचारतो सचिनला इतक्या रात्री कोणाशी बोलत होतास फोनवर. तर हा सचिन सांगतो अरे ते हा ऑफिसमधून वर्क कॉल्स होते, US टायमिंग्स यू नो काय ना, म्हणजे बहुतेक सगळे कॉल्स रात्रीच असतात. तर मग अर्जुन म्हणतो हो का, मग तू रूममध्ये का नाही जाऊन बोललास बा, अटेंड का नाही केला कॉल. तर त्यावर आता हा सांगतो सचिन लगेच अगं अरे अस्मी होती ना. आता हा सचिन खोटा बोलतो अर्जुनशी आणि म्हणतो तिला जाग नाही आला पाहिजे म्हणून मी इथे आलो, पण चल आता जर तिला जाग आला आणि उठली तर तिला कळायला नको मी तिथे नाहीये, नाही तर तिची चिडचिड होईल. तर अर्जुन म्हणतो हो बाबा बरोबर आहे तुझं, सगळी कामं एका साईडला आणि बायकोचा राग एका साईडला, चल मला पण जायला हवं, पण जा आणि झोप, ते अस्मिताई कशी आहे मला माहिती आहे ना. सचिन तिथून निघून जातो आणि अर्जुन म्हणतो हो माझी बायको पण चिडली आहे असं म्हणत अर्जुन तिथून निघून जातो. आणि सायली आता आपल्या खोलीत असते आणि ती झोपली असते, पण तिला आता भास होत असतात कारण तिचा वाढदिवस जसा जवळ येतो तशी तिला सगळं काही ते जुनं आठवत असतं. कसा तिचा बर्थडे होता, लहानपणीची तन्वी ती धावत होती इकडे तिकडे. तर सायली आता अस्वस्थ होते, परत आई असं म्हणून जोरात ओरडते आणि उठून बसते. तर सेम टाइमला तर प्रतिमाला सुद्धा तिथे जाग येतो. प्रतिमा सुद्धा तिकडे ओरडते जोरात आणि उठून उभी होते. तर रविराज विचारतो अगं प्रतिमा काय झालं, किती घाम फुटलाय तुला, स्वप्न बघितलंस का. तर इकडे दुसरीकडे आपल्याला सीन दाखवला जातो की इथे सायली पण आता दचकून उठली असते आणि अर्जुन म्हणतो सायली काय झालंय, का ओरडलीस, तू ठीक आहेस ना. सायली म्हणते स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात माझे आई बाबा. तर अर्जुन ऐकून घेत नाही आणि अर्जुन म्हणतो अगं तुला किती वेळा सांगितलं, तुला विचार करत जाऊ नकोस, झोपेत सुद्धा तुझे तेच विचार सुरू असतात, ते तुझ्या आई बाबा नाही आहेत म्हणून. तर सायली म्हणते नाही हे स्वप्न तसं नव्हतं. सायली तर पुढे सांगत असते की काय होत होतं, पण अर्जुन काही ऐकून घेत नाही आणि म्हणतो आता हा टॉपिक आपण बंद करूया. हे बघ तू दिवसभर किती कामं करतेस, मी त्याची केअर घेतेस, मग थोड्या वेळसाठी तरी तुझ्या आई बाबांना विसर, त्यांचा स्ट्रेस घेऊ नकोस. बघ आपण जो विचार करतो डोक्यात तेच सुरू असतं असं म्हणत आता अर्जुन सायलीला पाणी देतो. आता अर्जुन म्हणतो असं मी नाही, सायली म्हणते. तर आता सायली चिडते आणि म्हणते तुमचं हे ज्ञान तुमच्याकडेच ठेवा. तर अर्जुन सायलीला म्हणतो बरं हे घे थोडंसं पाणी तरी पी. सायली आता पाणी पिते आणि थोडी शांत होते. तर प्रेक्षकांना आजचा भाग इथे संपतो आणि उद्या आपल्याला दाखवला जाणार आहे की कसा आता सगळे या प्रियाचा वाढदिवस सेलिब्रेट करत असतात, कारण सगळ्यांसाठी ती तन्वी असते. आणि त्यानंतर आता सायलीला तिचा भूतकाळ आठवतो. तर बघूया आता काय होतं ते आपल्याला उद्या परवाच कळेल. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू.